नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे करवंदाचा मुरब्बा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. हा मुरब्बा बनवण्यासाठी आपण 1 पाव करवंद घेतली. ही करवंद आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची, कोरडी करून घ्यायची आणि एका करवंदाचे 2 भाग आपल्याला असे करून घ्यायचे आहेत. तर मधून असं हे करवंद आपल्याला कापून घ्यायचं आणि असेच हे सगळे करवंद आपल्याला कापून घ्यायचे आहेत. तर याच्या आधीही मी करवंदाचं लोणचं या रेसिपीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, बघायला विसरू नका. इथे सगळे करवंद आपले असे कापून झालेले आहेत आणि हे आपण एका पॅनमध्ये घेणार आहोत. यात आपल्याला 1 वाटी साखर घालायची आणि मीडियम ते लो फ्लेमवर आपल्याला हे सारखं असं मिक्स करायचं आहे. यात पाव वाटी पाणी घालायचं. इथे आपण पाव वाटी पाणी याच्यामध्ये घातलं आणि साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत सारखं असं आपल्याला हे मीडियम ते लो फ्लेमवर मिक्स करायचं आहे. तर याच्या आधीही मी भरपूर रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, बघायला विसरू नका. तर इथे आपण हे असं सारखं मिक्स करणार आहोत. तर साखर पूर्णपणे मेल्ट झाल्यानंतर या पाकामध्ये आपल्याला 3 ते 4 मिनिट ही करवंद शिजवून घ्यायची. असे आपण हे सारखे मिक्स करत याला शिजवणार आहोत. तर इथे साखर पूर्णपणे मेल्ट झालेली आहे आणि याच्यामध्ये ही करवंद आपण शिजवणार आहोत. तर यात आपल्याला 1/4 टीस्पून मिरेपूड घालायची, अर्धा टीस्पून वेलची पूड घालायची आणि 1/4 टीस्पून तिखट घालायचं. तिखट ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीही चालेल. आणि मीठ घालायचं 1/4 टीस्पून. काळं मीठ किंवा साधं मीठ पण आपण यात घालू शकतो. आणि या रेसिपीसाठी आपण गूळ पण वापरू शकतो आणि साखर आपल्याला कमी जास्त लागू शकते. करवंद खूप जास्त आंबट असतील तर साखर थोडी जास्त आपल्याला यात घालावी लागेल. तर इथे करवंद छान शिजलेली आहेत आणि हा पाक आपण आणखी थोडा घट्ट करून घेणार आहोत. तयार झाल्यानंतर हा मुरब्बा आपण पुरी, पोळी याच्याबरोबर पण सर्व करू शकतो किंवा तसा खायला पण हा खूप छान लागतो. तर इथे आपला हा करवंदाचा मुरब्बा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता पाक छान घट्ट झालेला आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला हा एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचा आहे. तर इथे आपला हा करवंदाचा मुरब्बा तयार झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा.